नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू। विजयनगर परिसरातील अष्टविनायक नगर येथे उसने घेतलेल्या पैशावरून झालेल्या वादातून चाकूने फोकसलेल्या सूरज राजू कांबळे वय वर्ष 19 राहणार वारणाली रस्ता गणेश कॉलनी या तरुणाचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी निहाल रियाज रंगारी आणि बिलाल रियाज रंगारी या दोन भावांना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत सूरज कांबळे हा पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम करत होता। त्याने संशयित रंगारी बंधूंकडून काही पैसे उसने घेतले होते। संशयितांचे चिकन विक्रीचं दुकान आहे। शनिवारी रात्री सूरज त्याचा मित्र आर्यन मड्डी याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना अष्टविनायक नगरमधील गल्ली क्रमांक 8 मध्ये संशयितांनी त्याला अडवलं। उसने घेतलेल्या पैशाची मागणी करत त्यांनी सूरजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि संशयितांनी सूरजवर चाकूने हल्ला केला। हल्ल्यानंतर सूरजचा मित्र आर्यन तिथून पळून गेला तर गंभीर जखमी सूरज रक्ताच्या तारोळ्यात कोसळला। स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं। अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र सोमवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अटकेत असलेल्या दोन्ही भावांवर खुनाचा कलम वाढवलेला आहे।